नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 91वं पुष्प जे श्री अंतरानुभव या ग्रंथावर आहे. शेवटचा समास अंतरानुभवातलं हे 5वं व्याख्यान आहे आणि आज हा ग्रंथ आपल्याकडून संपेल. अभ्यास आपण मनन चिंतत करा. हळूहळू तो लक्षात येईल. खूप अवघड, सोपा वाटणारा परंतु अत्यंत अवघड असा ग्रंथ आहे. वाचून चवळण्यासारखा नाही. तर सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतो. हा ग्रंथ त्यांच्या मुखातला आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी तर अमृताचा घट आहे. याच ग्रंथामुळे माझं आयुष्य पूर्ण बदललेलं आहे आणि म्हणून आपल्यासमोर ठेवण्याचं धाडस मी करतो आहे. तर सुरुवातीला श्री गणेशाय नमः, श्री गंगा भोगावत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः. जासी नाम नाही रूप नाही, द्वंद्वातीत सर्व साक्षी पाही, जो निमग्न ब्रह्मानंद डोही तो वंदिला. असा सद्गुरूंना नमस्कार करून हा ग्रंथ सुरू होतो. गंगा भोगावतीची आठवण काढून हा ग्रंथ सुरू होतो. सद्गुरूंना साष्टांग नमन. आता पूर्वीच्या प्रकरणाचे कथन ऐका तुम्ही. समाधान अमनस्क योग. हा अमनस्क योग आहे. कसा आहे याचं आता पुढे सगळं आज वर्णन येणार आहे. आजचा समास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कदाचित तो थोडा लांबला तर मला क्षमा करा. जी अंतरंगातील भाषणे आणि अंतरंगातला आकार पाहणे हा मुख्य धर्म आत्म्याचा आत्मा पाहतच आहे. अंतरंगात दोन मुख्य वृत्ती आहेत. एक भाषण वृत्ती म्हणजे मन आणि दुसरी रूपवृत्ती म्हणजे पाहणार. आपले ह्या दोन मुख्य वृत्त्या आहेत. तर मन एकातून एक असं अनेक फाटे ह्या मनाला फुटतात. या प्रत्येक फाट्याला महाराजांनी फांदी असं म्हटलेलं आहे. आणि दृष्टीसुद्धा आता एक पाहते तो तिसरं मनात येतं, चौथं मनात येतं आणि मनातूनच तो दृष्टीचा साकार आपल्याकडे होऊन आतल्या डोळे मिटले तरी आपल्याला अनेक दृश्य दिसतात. तेव्हा हा आत्म्याचा मुख्य गुण आहे. भाषणवृत्ती आणि आकारवृत्ती ह्या पाहण्याचा आपल्या आत्म्याचा मुख्य गुण आहे. आणि आत्मा सर्वज्ञ म्हणून भ्रांत होतो मी देह म्हणून. मीच देह या कल्पनेनी, कारण आपल्याला समोर दिसत असतं, ऐकायला येत असतं, विचार मनात येत असतात त्या वस्तूचे, म्हणून आपल्याला आपण देह आहोत ही भावना दृढ होते. आणि सामान्य माणसाचा सर्व स्वार्थ जो काही आहे तो या देहाभोवतीच फिरत असतो. त्याला मी देह नाही ही खात्री पटेल, त्याचा सगळा स्वार्थ संपेल. माया मोह या ममता या सर्वांपासून तो अलिप्त होईल. तेव्हा दुरीचे स्थान काश्यादी पंढरी अशी पाहणारा आत्मा. हे सगळं काशी, पंढरपूर आणि अनेक हे दृश्यमान आपल्यापुढे होत असतं, त्यामुळे ते सत्य वाटत असतं. आणि सन्निध पदार्थ टाकुनी दुरीचे सामर्थ्य देहासी येईल कोठुनी, तस्मात अंतरंगात दिसणारे दूरस्थानी आत्माच पाहतो. हे कुठे दिसतं? आपल्या अंतरंगातच दिसतं. पंढरीची कल्पना मनात आणून पहा. आत पंढरी तुम्हाला दिसते. मुलाचा चेहरा समोर आणा, आत मुलाचा चेहरा तुम्हाला दृश्यमान होतो. हे सगळं परमेश्वराने इतक्या मजेशीरपणे सगळं रचलेलं आहे की ते सगळं सत्य वाटतं आपल्याला. कारण समोर दिसतं आणि दिसण्यावर आपण विश्वास ठेवतो, ऐकण्यावर आपण विश्वास ठेवतो, पाहण्यावर आपण विश्वास ठेवतो.
मनावर आपला प्रचंड विश्वास असतो. हे मन कितीही फसवं असलं तरी त्या मनावर आपलं मन असल्यामुळे मनाचा आपलेपणावर आपला विश्वास असतो आणि त्यामुळे आपण देह म्हणून भ्रांत होत असतो. देहाच्या कल्पना कुठून वरून आलेल्या नाहीत, त्या आतूनच आलेल्या आहेत. आणि हे देहाची कल्पना, हे भ्रांत न होणेच साधन अभ्यासावे. ही भ्रांती दूर जाईल असा अभ्यास करावा असं महाराज म्हणत आहेत. भाषण वृत्तीची समजूत न झाली करा स्वस्थ चित्त. मी ब्रह्म असा उच्चार अंतरंगात करा लक्ष रूपे. हे सगळं सोडून मी ब्रह्म आहे असा आत उच्चार करा आणि ब्रह्माशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करा. एक ना एक दिवस ते ब्रह्म तुमच्या समोर साकार होईल. मी ब्रह्माशी भावना, चांगली भावना जी पळदो पळपर्यंत जाणा. हा ब्रह्म शब्द फाटीचाच जाणा. परी मी ओळखणारा आत्मा. जिथे जिथे विचारांना दोन दिशा फुटतात, मनाला जिथे दोन दिशा फुटतात, तिथे फाटी असा शब्द महाराजांनी वापरलेला आहे. तेव्हा नंतर आपोआप अंतरंगस्थानी जी भाषणे शब्दवृत्ती होईल केवळ त्या काळी साक्षित्व अनुभवासकळ. शब्दवृत्ती जर झाली तर साक्षित्वाने ते शब्द पहा, साक्षित्वाने ते दृश्य पहा. ते दृश्य कितीही खरं आणि खोटं असलं तरी साक्षित्वाने पाहायला शिका. तुम्ही त्याचे साक्षी व्हा. ते दृश्य म्हणजे तुम्ही नाही, ते मन म्हणजे तुम्ही नाही याची खुणगाठ बांधा म्हणजे साक्षीत्व हळूहळू तुम्हाला यायला लागेल. स्थूल देहाच्या मस्तकापासून संपूर्ण अवयवासह देह पाहून देहावनी मी पृथक ऐसे जाणून अनुभवास आणा. स्थूल देहाच्या मस्तकापासून पायापर्यंत आणि पायापासून मस्तकापर्यंत संपूर्ण अवयवासह देह पहा आणि या अशा पसरलेल्या देहापासून मी अलिप्त आहे, मी हा देह नाही, ही एक वृत्ती मनात पुन्हा जागी करा. म्हणजे भाषणवृत्ती आणि रूपवृत्ती यांच्या ज्या क्रीडा चालतात, ज्या फसव्या माया ज्या चालतात, या संपतील. म्हणजे भाषण व रूपवृत्ती या बहु क्रीडा करीती जर देहाचा साक्षी निश्चिती झाला आत्मा. देहाचा साक्षीत्व आत्म्याने स्वीकारलं पाहिजे. या भाषणवृत्ती आणि रूपवृत्ती या अलग करून अलिप्तपणे त्यांकडे पाहण्याची तुम्ही सवय करा असं महाराज सांगतायत तुम्हाला. आणि हा सिद्धांत अगदी शंकराचार्यांनी सुद्धा मान्य केलेला आहे. असे शंकराचार्यादी सिद्धांती त्यांच्या ग्रंथी. आणि उपनिषदात काय म्हणतात, वाक्यार्थ पदार्थ द्वारा सिद्धांत मी ब्रह्मा असे नित्य उच्चारिता मुक्त अभ्यासे होसी. मी ब्रह्मा असा अभ्यास करा आणि हळूहळू या देहाच्या कल्पनेतून मुक्ती पावा. मी पूर्ण ब्रह्म हे नमस्ता मी जीवची वाटे निश्चितता. परंतु आपल्याला असं होत नाही. मी जीव असंच वाटतं. ह्या ज्या भाषणवृत्ती आणि रूपवृत्ती आहेत ह्या सतत आपल्याला त्रास देत असतात. या मायेत त्या गुंतवत असतात. आणि ही माया जर काढायची असेल तर या दोन वृत्ती अलिप्तपणे पाहण्याची आवश्यकता आहे. एक आहे रूप धारण करणारी वृत्ती आणि दुसरी जाणा भाषणाकार वृत्ती. अशा दोन वृत्त्या, भाषणाकार वृत्तीला जाण्याचा पदार्थ वृत्तीला पाहता, तर तो भाषणाकार वृत्ती जाणा आत्माचा आहे निश्चिता. परी अज्ञान योगे भ्रमत असे. या भाषणाकार वृत्तीला जाणलं आणि नष्ट केलं तरी पदार्थ वृत्ती आहेच. पुन्हा पदार्थ वृत्तीला पाहता आत्माचं आहे निश्चिता. परी अज्ञान योगे भ्रमत असे. आत्मा असून सुद्धा या दोन वृत्तींच्या अज्ञानात आपण राहतो. आपले ईश्वरत्व आपण विसरतो. खरे म्हणजे आपण स्वतः ईश्वराचा अंश म्हणजे ईश्वरच आहोत. ज्या क्षणी आपण ईश्वर आहोत अशी अनुभूती येईल त्या क्षणी तुम्ही ईश्वर व्हाल. तेव्हा आपलं ईश्वरत्व आपण विसरून गेलो आहोत.
वृत्त्यांचा धर्म आपण अंगी बांधला आहे, त्यामुळे ईश्वरत्व विसरलेलो आहे. अहम ब्रह्मास्मी, खरं म्हणजे मी पूर्ण ब्रह्म आहे. अरे हो आहे, पण त्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत नाही. आणि अनुभूती केव्हा येईल? जेव्हा या सर्व वृत्तींचा त्याग होईल. भाषणवृत्ती, रूपाकार वृत्ती अशा अनेक आहेत. या सगळ्यांचा त्याग झाल्याशिवाय तुम्ही ब्रह्म आहात हे तुम्हाला अनुभवायला येणार नाही. म्हणून आत्म्याला ज्या जीवदशा लागल्या, ह्या सगळ्या वृत्त्यांमुळे जीवदशा लागल्या, त्यामुळे आपल्या हातून कर्म घडतं आहे आणि कर्म घडल्यानंतर त्याचं भोगणं आलं. कर्म घडवतो आपणच आणि भोगतोही आपणच. असं अखंड या जन्मातून त्या जन्माकडे चाललो आहोत. या चक्रातून जर सुटायचं असेल तर या दोन वृत्तींचा त्याग करता आला पाहिजे. मी म्हणजे ब्रह्म हे जाणून घेतलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून हे सगळं झालं की तुमची जीवदशा आपोआप दूर होईल, पुन्हा जन्म नाही घेणार. हे सर्व विकार वृत्तीचे जाणून बाह्य स्थूळ देहासी पाहून मी साक्षी रूपे आत्मा असा निश्चयाने उगाच ओळखणे. ह्या सगळ्या विकारांच्या वृत्ती जाणून घेतल्या पाहिजेत आणि बाह्य स्थूल अशा देहाला तुम्ही पाहू शकले पाहिजे. म्हणजे त्या देहापासून अलग झाल्याशिवाय तुम्हाला तो पाहता येणार नाही. तुकारामांनी जे म्हटलं, आपले मरण पाहिले मग डोळात हीच अनुभूती आहे. कुठल्याही भक्तिमार्गाने जा, योगमार्गाने जा, कुठल्याही मार्गाने जा, सत्य एकच राहणार आहे. हे सर्व मार्ग तुम्हाला अंतिम सत्यापर्यंतच पोचवणार आहेत. आपापल्या मगदुराप्रमाणे आपण मार्ग निवडतो, मार्ग चुकतो काही वेळा आणि मग भरकटत राहतो. अशावेळी गुरुची आवश्यकता असते. गुरु तुम्हाला भरकटवू देत नाही. तेव्हा पूर्णब्रह्म ही पूर्णब्रह्म अशी स्थिती, तिलाच ईश्वर स्थिती असं म्हणावं. पाटीच्या उदरांती अति खोलात बारीक एक भाषण उत्पन्न झाले जरी ते आत्म्यानी जाणोनी सत्वरी पुन्हा खोलात शोध ठेवा परी सावधपणे. अशा एक एक वृत्तीचा अभ्यास करा. मनाने ज्या वृत्ती उत्पन्न होत आहेत, ज्या लाटा उत्पन्न होत आहेत विचारांच्या, त्याकडे खोल जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा. हळूहळू ह्या लाटा कमी होतील. कितीही खवळलेला समुद्र असला तरी काही काळ तो शांत होतो. म्हणून मनाचा समुद्र कितीही उचंबळला, कितीही वृत्ती उत्पन्न झाल्या तरी त्याला शांत करण्याची तुमची अवस्था येऊ शकते. म्हटलात तर अवघड नाही आणि म्हटलात तर प्रचंड अवघड आहे. तेव्हा मी द्रष्टा सत्य असा निश्चय पूर्ण ठरवावा. मी द्रष्टा आहे असा निश्चयाने या सगळ्यांकडे पाहावं. अलिप्तपणा एका रात्रीत, एका वर्षात, एका दोन ह्याच्यात येत नाही. अलिप्तपणाचा अभ्यास करावा लागतो आणि सातत्याने करावा लागतो. 8 दिवस केल्यामुळे 10 दिवस सुट्टी घेतली असं नाही. हे कोर्स नाही आहेत. 3 दिवसाचे कोर्स, 5 दिवसाचे कोर्स अध्यात्माचे निघाले आहेत. करा, ज्यांना कोर्स करायचा आहे तरी कोर्स करत बसा. असं कोर्स करून अध्यात्म प्राप्त होत नाही. तेव्हा षड्गुण संपन्न ऐश्वर्यासी भगवान. आता हे षड्गुण काय आहेत? ईश्वर स्थिती काय? ईश्वर हा षड्गुण संपन्न आहे. हे षड्गुण आपल्या अंगात आले. आता षड्गुण म्हणजे काय? उत्पत्ती, प्रलय, गती, अगती, विद्या, अविद्या आदी संपत्ती हे षड्गुण आहेत. किंवा धर्म, यश, श्री, ज्ञान, ऐश्वर्य, विज्ञान हे ईश्वराचे षड्गुण आहेत. या प्रत्येक गुणाला जाणून घ्या. या गुणयुक्त असा भगवान, तसा योगी हा तुमचा मानस. परी ऐका पूर्ण ज्ञात्या योग्याची खुण जगी हे गुण असोनी लपवी. योग्यात हे सर्व गुण असतात. तो षड्गुणांनी संपन्न असतो तरी तो दाखवत नाही. खरा योगी आपला परिचय देत नाही.
तो सर्वात राहून अतिसामान्यपणे राहतो, आपलं ज्ञान पाजळत नाही. योग्याची हीच खूण आहे, तो अत्यंत सामान्य दिसतो. आपल्याला वाटते चमत्कार करणारा, हवेत उडणारा, पाण्यावर चालणारा तो योगी. हे सगळं त्याची तयारी असली तरी तो हे कुठलेही गुण जनसामान्यानं दाखवत नाही. जनसामान्यात तो अत्यंत सामान्य स्थितीत राहतो. तोच खरा योगी. आपले गुण दाखवणारा योगी नाही, तो प्रदर्शन करणारा असतो. कामिनी कांचन कीर्तीच्या मागे लागणारे अनेक भटके लोक तुम्ही बघितले असतील. आपली प्रसिद्धी करतात आपल्याच हाताने, आणि मग या 3 मध्ये ते कुठेतरी सापडतात. उदाहरणं आहेत समाजामध्ये. तेव्हा असावे उत्तम अभ्यासी दक्ष, आलस्य नसावा. आळस कधी करू नये. उत्तम असं अभ्यासी वृत्ती असावी. निद्रा येईल किंवा विस्मृतीस फार, म्हणून स्मृतीपूर्वक जागर करावाची वारंवार. निद्रा आणि स्मृती याच्या मधली अवस्था ठेवावी. निद्रा येते पण निद्रा येऊ द्यायची नाही. आणि निद्रा आणि निद्रा येण्याची अवस्था याच्या मधली जी काही अवस्था असते त्या अवस्थेत तुम्हाला राहायचं आहे. प्रयत्न करा. कष्टसाध्य आहे, असाध्य नाही. तेव्हा मातीच्या गोळ्याचा घटका सिद्धार्थ, वाटोळ्या आकाराचा हाची अर्थ नामरूप. हे सिद्ध केले रूपवृत्तीने. जेव्हा घटाकार वृत्ती झाली तत्क्षणे, म्हणून तेथे लक्ष आणि उच्चारणे आवश्यक. मातीचा घट आहे, आपल्यासमोर डोळे मिटले तरी घटाचा आकार येतो. पण मातीचा आकार म्हटला की येतो का हो? मातीचा आकार नाही. त्यामुळे त्याच्या मागे एखादी कल्पना असते, घट असतो, तो बघितलेला असतो. म्हणून मातीच्या घट आपण कल्पना करू शकतो, मातीची कल्पना करू शकत नाही. असं पृथ्व्याप्तेचे वाया आकाश ही जी काही पंचतत्व आहेत यांची कल्पना करता येते. हे प्रत्यक्षात समोर येत नाहीत. ते वेगळ्या रूपाने समोर येत असतात. आणि ती रूपं नाहीशी झाली की मूळ रूपाकडे आपण वळतो. घट फुटला म्हणजे तो मातीच्या अवस्थेत जातो. घटाचे ठिकाणी नसता लक्ष उच्चार. घट असूनी नाश करील अज्ञान साचार. म्हणून हा घट असा वारंवार उच्चार तैसा. तैसा ब्रह्म मी हा उच्चार. घटाचा उच्चार केल्यानंतर घट राहतो. तसा ब्रह्माचा उच्चार केला तर ब्रह्म राहील आज ना उद्या तुमच्या समोर ठाकेल. शब्दवृत्तीचे यावया अधिकारू. करावाची लागे निर्धारू भ्रम झालिया. देहाभिमाने जीव भ्रमला. म्हणून अज्ञान गडदेत पडियेला. ब्रह्मविचारी पाहिजे काढिला त्या जीवासी. हा जो मायेत जीव पडलेला आहे, मायेत आखडलेला आहे, मायेत रमलेला आहे, माया सोडाविषयी नाही वाटत, ती छान प्रिय वाटते. त्याला जर त्यातून काढायचं असेल तर ब्रह्माचा विचार करा. विचार केलात की तसं घडेल. भव म्हणजे भावना. भावनांनी जर विचार केला तर तसं तसं घडायला लागतं. मुळीच जीवनाम मिथ्या सद्ब्रह्म शिव हे नाम सत्या. तेव्हा जीवनाम हे ओझे टाकावया पाहिजे सद्गुरू. सद्गुरूवर ओझं टाकून पहा. सद्गुरू तुमची सर्व ओझी वाहायला तयार असतो. आणि अशी शेकडो लोकांची, हजारो लोकांची ओझी वाहण्याची त्याची क्षमता असते. मी ब्रह्मा असा अतिखोलात विचार करावया. जीवदयास जावया सत्वर. ही युक्ती अंतरंगातील निर्धार सत्शिष्यासी गुरु सांगे. मी ब्रह्मा असा विचार कसा करायचा, जीवदशा जाण्यासाठी काय काय करायचं हा सद्गुरू सांगत असतो. आणि आधी स्वस्थ आसनावरी बैसावे. आपणची सर्व ब्रह्मांड पहावे. छान आसनावर स्वस्थ बसा, शांत बसा आणि सर्व ब्रह्मांड समोर आणण्याचा प्रयत्न करा. सूर्यचंद्र पहावा, नक्षत्र पहा, समुद्र पहा, विश्व पहा. आणि मग कोठेची मनाचे प्रस्थान.
तेथे महायात्रा करावी अवलोकन स्वस्थपणे परिपूर्णत्वे. अशा ठिकाणी फिरा, अशा ठिकाणी अवलोकन करा या सर्वांचं. ध्यानी आलियावरी वृक्ष पश्वादी, मग भावना करावी या देहादी. पतन झाले सर्व अनादी, दक्ष झाले यात्रेकरू. पूर्ण ब्रह्मांड बुडाले सागरी, साक्षी सर्वगत ब्रह्म मी उर्वरी. तेथे शून्य झाली वैखरी, कैसा दिवस कैसी रात्र. त्या ठिकाणी दिवस रात्र काहीही उरत नाही. त्या सगळ्याच्या पुढे तुम्ही जाता. वैखरी शून्य होते त्या ठिकाणी. भाषणवृत्ती संपते, रूपवृत्ती संपते. बहुत उपयोगी अभ्यास अंतकाळी, ज्ञानाच्या अंतकाळी, तुमच्या नाही. ज्ञान या ठिकाणी संपतं. असे सारांश ऐका सुमती, ब्रह्मभावनेने मुक्ती. वाक्पांडित्य भीष्टान्न भुक्ती, म्हणून वाक्वाद त्याजिले. तेव्हा ब्रह्ममुक्ती ही भावनेनी होते. अशा ठिकाणी पांडित्य दाखवू नका, मिष्टान्न भुक्ती दाखवू नका आणि वाद टाळा. जो कोणी तुमच्याशी कुठल्याही बाबतीत वाद करत असेल त्याला नमस्कार करा आणि बाजूला व्हा. तूच वा सत्य. वाद घालून यातलं काही सुटत नाही. वाद घालून यातलं ज्ञान होत नाही. हे का ते वादानी समजतं का हो? अध्यात्माकडे कुठल्या वादानी समजलं आहे? तेव्हा या सर्वातून असो अंतरानुभव अभ्यासती, त्यासी शीघ्रची होय शीघ्र प्राप्ती. म्हणून श्री नरसिंह सरस्वती योगी जे. नरसिंह सरस्वती जे योगी, महान योगी आहेत, त्यांनी कृपा करून हा ग्रंथ तुमच्या समोर आणलेला आहे अभ्यासासाठी. त्यातल्या वेगवेगळ्या युक्त्या सांगितलेल्या आहेत. ब्रह्माशी एकरूप कसं व्हावं हे सांगितलं आहे. आणि त्यातून एकरूप झाल्यानंतर पुन्हा व्यवहारात येण्यासाठी काय करावं याच्याही युक्त्या सांगितलेल्या आहेत. आपल्यावर हे सगळं सांगून त्यांनी महान उपकारच केलेले आहेत. तया समान सद्गुरू मजला कोणी दिसेना. हे सगळं सांगणारा दुसरा कोणी सद्गुरू माझ्या दृष्टीस नाही, केवळ नरसिंह सरस्वती यांच्यासारखा महान योगी दुसरा झाला नाही. हा त्यांचा अंतरानुभवातील अर्थ सारांश काढिला, परी कळे पूर्ण, परी न कळे पूर्ण. हा सगळा सारांश काढलेला आहे, निचोड आहे हा ग्रंथ म्हणजे छोटेखानी. परंतु तरीही समजत नाही. असा भाविकाचाची पुरेल अर्थ अभ्यास. मात्र अभ्यास करत राहा. भाविक म्हणजे भाव उत्पन्न करा. आता कथनाची ऐका फलश्रुती. जे नित्यनेमे एकांत स्थळी वाचिती, त्यासी श्री नरसिंह सरस्वती प्रत्यक्ष भेटती भक्ता लागी. फार महत्त्वाचा असा हा शेवटाला त्यांनी सांगितलेला आहे. या कथनाची फलश्रुती काय की जे एकांत स्थळी नित्यनेमे वाचतील, एका जागी बसून, ते ब्रह्मवृत्तीचा उत्पन्न करतील. ब्रह्मवृत्तीला भाषणाकार वृत्ती घालवतील, दृष्टी घालवतील, रूपवृत्ती घालवतील. त्यांना आश्वासन दिलेलं आहे महाराजांनी की मी तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईन. माझ्या सुदैवाने हे दर्शन मी या प्रकारे अभ्यास करून घेतलेला आहे. 3 दिवस सद्गुरू माझ्यासमोर बसलेले आहेत स्मितहास्य करून. त्यांनाही आनंद आहे हो एखादा असा शिष्य मिळणं. गुरुलाही आपलं ज्ञान द्यायचं असतं दुसऱ्याला, परंतु ते पात्र त्या योग्य असावं लागतं. तुमचं पात्र तुम्ही बनवा, त्या योग्य बनवा. गुरु निश्चित तुमच्यावर प्रसन्न होतील आणि दर्शन देतील. माझ्या अनुभवातून सांगतो. श्री नरसिंह सरस्वतीस माझे वंदन. श्री गंगा भोगावतीसी वंदून. अंतरानुभव झाला कथन, म्हणे श्री सच्चिदाश्रमू. सच्चिदाश्रम म्हणतात की माझा अंतरानुभव आता सांगून संपलेला आहे. पुढचं कर्तव्य तुमचा याचा अभ्यास करण्याचं. हे कर्तव्य तुम्ही बजावा. इति श्री अंतरानुभवे पंचम समासः समाप्तः. या ठिकाणी हा 5वा समास आणि हा ग्रंथ
संपतोय आणि माझं भाषणही मी संपवतोय. आपण मनन चिंतन करा, अभ्यास करा आणि या ग्रंथाला पात्र व्हा. काहीही कठीण नाही. जगात अशक्य काहीही नाही. अशक्य हा शब्द परमेश्वराच्या डायरीत लिहिलेला नाही आणि तुम्ही हे करू शकता. याला कुठल्याही जाती जमात वृत्ती वर्ण कसलाही संबंध नाही. प्रत्येकाला हे मिळवण्याचा अधिकार आहे. तथाकथित जे काही ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र स्त्री पुरुष जे काही सगळे असतील या सर्वांना याचा अधिकार आहे हे मिळवण्याचा, आत्मज्ञान मिळवण्याचा. आणि आपल्या 18 पगड संत महर्षींनी हे सिद्ध केलेलं आहे की आत्मज्ञान मिळवण्यासाठी जातपात वर्ण याचा काही संबंध नाही. तुम्हाला तो अधिकार आहे. जेव्हा म्हणून केव्हा तुम्ही मानव जन्म घेता त्या क्षणी तुम्हाला हा अधिकार प्राप्त झालेला आहे की तुम्ही तुम्हाला जाणून घ्या. तुम्ही कोण आहेत याचा शोध घ्या आणि हा शोधात लागल्यानंतर आत्मानंदात निमग्न व्हा. आनंदाचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो बजावा. नमस्कार. शांत.